आढळरावांचं पण काम चांगलंच होतं ना. काय आढळराव काय कामाचा नाही, दबाव आला वरून का गप्प बस होते. इथून पाठीमागचे खासदार वंचित कधीतरी एखाद 2 वेळेला इकडे आले असतील, पण अमोल कोल्हे साहेब आतापर्यंत कमीत कमी 4 ते 5 वेळा आमच्या गावाकडे येऊन गेलेले. सर्व समाजाच्या समस्येवर मात करणारे आमचे खासदार आढळराव. काही इकडे कामच बघितलं नाही काही. पक्ष बदली करीत सारखंच काही काम नाही केलं, काही नाही. 3 वेळा निवडून दिले वाडीने. माननीय खासदार अमोल कोल्हे, लोकांना वाटलं होतं की आता खासदार म्हणून हे आता तिथे काय हे करतील, परंतु कोल्हे साहेबांनी संसदेत एवढी चांगली भाषणं केलेली, नुसती भाषणं नाही, त्या कामाचा पाठपुरावा पण केलेला आहे. आढळरावांनी जस काही पक्ष बदली केले मौका, पहिले उद्धव ठाकरे, नंतर एकनाथ शिंदे, आता अजित पवार तिकिटासाठी हे काही करायला लागले. त्यामुळे कधी आपला बाप एकच असतो का नाही, काही 10 असतात. त्यामुळे कधी पण एकच बाप पाहिजे. अमोल साहेब जे आहेत काय ते एक लोकनेता आणि एक त्यांचे आचार विचार जे आहेत काही हे आम्हाला संपूर्ण माहिती आहेत काय. आणि ते आमच्या इथे नारायणगावचे भूमिपुत्र आहे. कामं करून घ्यायची पहिली, निवडून येऊ अगर नाही येऊ हा विषय नाही त्यांचा काय. फक्त लोकांपर्यंत काम आपली पोहोचली पाहिजे. 12 ऑगस्ट 2022 या बाळाचं लिव्हरचं ऑपरेशन झालं होतं. शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एक बातमी टाकली की बाळाचा जो खर्च आहे पूर्ण 18 लाख रुपये मी मदत केली, असं त्यांच्या वैयक्तिक फेसबुकवर ही बातमी टाकली होती. आता हा पूर्ण खोटारडेपणा साहेबांनी हे केलेला आहे. जे खोटारडेपणाने सांगतात मी हे काम केलं ते काम केलं, एक लहान बाळाच्या जीवाशी तरी त्यांनी खेळायला नको होतं. याच्या पलीकडे त्यांना काहीच नाही पडलं. विकास कामासाठी आम्हाला इकडे तिकडे जावं लागतं. असं आता सगळ्या विकास कोल्हेच करणार आहे, विकास कोल्हेच करणार आहे. नव्या धम्माचा नव्या जोमाचा नव्या जोशाचा कारभारी.